श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। मला कालपासून खूप कमेंट आले की ताई तुम्ही स्वतःची काळजी घ्या। हो मैत्रिणींनो, दादा ताई सगळे जे कोणी आहात ते मी माझी काळजी घेत आहे, पण काही वेळेस आपल्या तब्येतीपेक्षा आपलं मन नीट नसतं आणि अशा वेळेस आपल्याला औषध उपचार पण काम करत नाहीत अशी स्थिती होते आणि तशीच काहीशी माझी झालेली आहे। तुम्ही थोडंसं समजून घ्या की घरोघरी मातीच्या चुली, काहीतरी मला टेन्शन होतं आहे म्हणता येईल आणि त्यामुळे थोडीशी माझी बोलण्याची पद्धत किंवा चेहरा बदललेला आहे, पण काही काळजी करू नका। स्वामींचं नामजप अखंड मी घेत आहे आणि स्वामी सगळं काही नीट करतील त्याची मला खात्री आहे आणि खूप काही टेन्शन घेण्यासारखं काही नाही आहे। कुणीही जास्त काळजी करू नका। मी जशी आत्ता थोडी आजारी आहे, मानसिक आजारी, तशीच मी बरी पण लवकर होईल, कारण आपल्या स्वामी नामात तेवढी ताकद आहे। आपल्या सगळ्यांना स्वामी भक्तांना स्वामींवर विश्वास आहे। खूप जण माझ्यासाठी प्रे करतात, त्यासाठी सुद्धा तुमची मी अखंड लक्ष ऋणी राहीन की माझ्यासाठी कुणीतरी या जगात हात जोडतंय की ताई आमच्या लवकर बऱ्या होऊ दे। जाऊ दे, अजून काही बोलणार होते पण नाही बोलत की आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया की आज आहे गुरुवार, शाकंभरी पौर्णिमा, नवरात्र, त्याचप्रमाणे गुरुपुष्यामृत असा संयोग, अत्यंत सुंदर संयोग जुळून आलेला आहे, ज्याला आपण सोनेरी दिवस असं देखील म्हणू शकतो। आणि आजपासून तुम्हाला 5 उपाय करायचे आहेत जे मी तुम्हाला सांगणार आहे। अत्यंत सुंदर, साधे, सोपे उपाय आहेत जे तुम्हाला करायचे आहेत। सगळ्यात आधी आज संध्याकाळी तुम्हाला गुरुपुष्यामृत आहे, 5 दिवे लावायचे आहेत। कणकेचे घ्या, मातीचे घ्या, कोणतेही घ्या। प्रत्येक दिव्यामध्ये तूप किंवा तेल घालायचं आहे, फुलवात किंवा डबलवात घालायची आहे आणि त्या प्रत्येक दिव्यामध्ये दालचिनीचा तुकडा किंवा दालचिनीची पावडर, शक्यतो पावडर हवी, मिक्सरमधनं फिरवून घ्या। दालचिनीची पावडर तुम्हाला घालायची आहे आणि आज तुम्हाला 5 ठिकाणी हे दिवे लावायचे आहेत। सगळ्यात पहिला दिवा आपल्या देवापाशी लावायचा आहे, दुसरा दिवा आपल्याला आपल्या घराच्या मध्यस्थानी म्हणजे ब्रह्मस्थानी लावायचा आहे, तिसरा जो दिवा आहे तो आपल्याला किचनवर लावायचा आहे, चौथा जो दिवा आहे तो तुम्हाला उंबऱ्यावर म्हणजे दरवाजावर लावायचा आहे, उजव्या डाव्या कोणत्याही साईडला लावू शकता, आणि 5वा जो दिवा आहे तो तुम्हाला तुळशीपाशी लावायचा आहे। परत एकदा सांगते, कदाचित माझ्याकडून चुकून डबल किंवा हे झालं असेल। पहिला दिवा आहे तो तुम्हाला घराच्या मध्यस्थानी लावायचा आहे, दुसरा दिवा देवघरात लावायचा आहे, तिसरा दिवा किचनपाशी लावायचा आहे, चौथा दिवा तुळशीपाशी लावायचा आहे आणि 5वा दिवा तुम्हाला दरवाजात आत बाहेर उजव्या डाव्या कोणत्याही बाजूला तुम्ही लावलात तरी चालेल। आजपासून 5 गुरुवार हा उपाय करा। प्रत्येक वेळेस त्यामध्ये दालचिनी पावडर घालायला विसरू नका आणि हा दिवा लावण्याच्या आधी त्यामध्ये सगळं घालून झालं, दालचिनी पावडर वगैरे, की तुमच्या मनातल्या इच्छा बोला आणि त्यानंतर हे 5 दिवे लावा। बघा, या 5 गुरुवारमध्येच तुमच्या अतिशय खूप मोठ्या इच्छा असतील तर थोडा वेळ लागेल, पण ज्या लहान लहान इच्छा असतात, ज्या साध्या इच्छा असतात, त्या लवकरात लवकर तुमच्या पूर्ण होतील, अगदी नक्की पूर्ण होतील, कारण आजचा शुभ संयोगच इतका आहे की तुम्ही आजच्या दिवशी केलेले उपाय कधीही वाया जाणार नाही। दुसरी गोष्ट म्हणजे व्यवसायात तुम्हाला भरभराट नसेल किंवा व्यवसायात सतत मंदी येत असेल, व्यवसाय तुमचा चालत नसेल किंवा एखाद्या तुम्हाला नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल, पगारवाढ मिळत नसेल, तुम्ही टेलरिंगचं काम करत आहात, तुम्ही पार्लरचं काम करत आहात, एनिवे म्हणजे जे काही तुम्ही काम करत आहात त्या कामात जर तुम्हाला बढती हवी आहे तर प्रत्येकाच्या घरात दक्षिणावर्ती शंख आहे, वाजवण्याचा नाही, पूजेतला। आज स्वतः मी तो उपाय केलेला आहे। दक्षिणावर्ती शंखामध्ये पिवळे तांदूळ हळदीनं करून तुम्हाला ते भरायचे आहेत। आपण नेहमी पाणी भरतो, आता तुम्हाला आज भरले की पुढच्या गुरुवारी बदलायचे, पहिले पक्ष्यांना घालायचे किंवा आपल्या भातामध्ये घातले तरीही चालेल। 5 गुरुवार तुम्हाला उपाय करायचा आहे, दररोज बदलायचे नाहीत, गुरुवार टू गुरुवार बदलायचे। कायमस्वरूपी हा उपाय केला तरी चालेल, यामुळे तुम्हाला नेम, फेम, प्रसिद्धी, त्याचप्रमाणे राजकारणात तुम्ही असाल तरी प्रसिद्धी, शेअर मार्केटमध्ये असाल तरीही प्रसिद्धी मिळेल, किंवा तुम्ही ज्या कुठल्या क्षेत्रात असेल ते क्षेत्र तुमचं चांगलं चालू लागेल आणि तुम्हाला अर्थातच चांगले रिझल्ट याचे बघायला मिळतील। तिसरा उपाय मी तुम्हाला सांगते की कुठेही जावा, मंदिराच्या बाहेर जिथं गरीब लोक बसलेली असतात
त्यांना केळी दान करा किंवा पिवळी हरभऱ्याची डाळ दान करा. केळी किंवा पिवळी हरभऱ्याची डाळ, शक्यतो केळी दान करा, कारण त्या लोकांचं खाऊन पोट भरेल. डाळ ते शिजवू शकतील की नाही हे आपल्यालाही माहीत नाही आहे, त्यामुळं त्या लोकांना तुम्ही केळी दान करा. 2-2, 3-3, अर्धा डझन, त्यांचं पोट भरेल, त्यांच्या फॅमिलीचं पोट भरेल इतकी केळी त्या प्रत्येकाला तुम्ही दान करा. 4 लोकांना करा, 5 लोकांना करा, अन्यथा तुम्हाला जितकी लोक दिसतील तेवढ्या लोकांना तुम्ही हे दान करायचं आहे. गुरुपुष्यामृत आहे. यानंतरचा उपाय म्हणजे मुख्य म्हणजे आपल्या इथे जर आसपास गाय असेल तर गाईला तुम्हाला गूळ आणि पोळी, म्हणजे पोळीमध्ये गूळ ठेवायचा आणि घालायची किंवा हिरवा चारा घालायचा. हाताने घाला जास्त चांगलं, तुमच्या हाताने, नाहीतर मग ती गाय समजा मारणारी वगैरे असेल तर तुम्ही त्यांच्याकडे, ज्यांचा गोठा आहे त्यांच्या हातून दिलं तरी चालेल. शेवटी देणं महत्त्वाचं आहे, स्वतःच घातलं पाहिजे असं काही नाही. प्रयत्न करा, वासरू वगैरे आपल्या हातून खातंय का, आणि नाही जर खाल्लं तर तुम्ही ज्यांचा गोठा आहे त्यांच्याकडे देऊन त्यांना खायला घालण्याची रिक्वेस्ट करा. हा सुद्धा उपाय तुम्हाला 5 गुरुवार करायचा आहे. केळी वाटण्याचा उपाय सुद्धा तुम्हाला 5 गुरुवार करायचा आहे. दिव्याचा उपाय सुद्धा तुम्हाला 5 गुरुवार करायचा आहे. आणि शंखात तांदूळ भरण्याचा जो उपाय सांगितला तो तुम्हाला ओळीनं कायमस्वरूपी केलात तरी चालेल. तुळशीला कच्चे दूध जे जे कुणी घालता, शक्यतो आपल्या सगळ्या महिला घालतात, पण ज्यांना माहीत नाही त्यांना सांगते, प्रत्येक गुरुवारी तुळशीला कच्चे दूध आणि चिमूटभर हळद घातल्याने घरातले सौभाग्य समृद्धी वाढते. म्हणून प्रत्येक गुरुवारी तुळशीला थोडंसं दूध मुळाशी घाला, यामुळे तुळस चांगली तर वाढते, शिवाय आपल्या घरामध्ये सुख समृद्धी चांगले दिवस येतात. गुरुवारी हळदीचे लेपन उंबऱ्याला करायला विसरू नका. ज्यांना कडाप्याची म्हणजे ज्यांना मार्बलचा उंबरा आहे त्यांनी फक्त 5 बोटं इकडं आणि 5 बोटं इकडं उंबऱ्यावर अशा प्रकारे हळदीची बोटं, कुंकवाची बोटं म्हणजे ठिपके लावा तरी चालेल, काही हरकत नाही. आणि उंबऱ्याची पूजा करा, स्वच्छ उंबरा करा, रांगोळी काढा, फुलं, धूप, दीप लावा आणि मस्त असा एक प्रसन्न वातावरण घराच्या दारातलं ठेवा. ज्यांना फ्लॅट सिस्टीममध्ये राहतात त्यांनी सुद्धा फक्त उंबऱ्याला हा प्रयोग केला तरी चालेल. बाकी अंगणात वगैरे रांगोळी काढण्याची फ्लॅट सिस्टीममध्ये सोय नसते, त्यामुळे नाही केलं तरी चालेल. त्याचप्रमाणे तुमच्या घरातल्या कमावत्या व्यक्ती किंवा सगळ्यांनाच, अगदी सगळ्यांनाच दूध घ्या. अर्धा चमचा सुद्धा लागणार नाही, त्यापेक्षाही कमी दूध एका वाटीमध्ये घ्या. त्यामध्ये केशर घाला आणि त्याची चांगली पेस्ट तयार करा. ती पेस्ट तयार केल्यानंतर ती पेस्ट तुम्हाला आधी विष्णूच्या कपाळी लावायची किंवा कृष्णाच्या कपाळी लावायची या बोटाने, आणि त्याच बोटाने आपल्या सगळ्यांना लावायचे. आता मी पण लावलेला आहे बघा, तो जो ठिपका आहे तो प्रत्येकाला घरातला लावायचा. इतकी सुंदर प्रगती होती. मुलं असतील तर त्यांची अभ्यासात प्रगती होईल, मुलगी असेल तरी तिची अभ्यासात प्रगती होईल. ज्यांची लग्न ठरत नाहीत त्यांची लग्न ठरतील. ज्यांना आरोग्याच्या तक्रारी आहेत त्यांच्या आरोग्याच्या तक्रारी निघून जातील. व्यवसाय जे कोणी करता, स्त्रिया असाल किंवा पुरुष असाल, जर तुम्ही कुठलीही नोकरी करताय, व्यवसाय करताय तर त्यात तुम्हाला पदोन्नती मिळेल आणि त्याचप्रमाणे तुमची कमाई वाढेल. छोट्यात छोटा मोठ्यात मोठा व्यवसाय तुमचा जरी असेल तरी तुमच्या आयुष्यामध्ये बरकत येण्यास मदत होईल. असे काही छोटे छोटे उपाय आहेत. आता समजा तुमच्या इथं केळाचं झाड असेल तर त्या झाडाला थोडंसं हळदीनं आणि पाणी त्याच्या मुळाशी घाला, तिथे तुम्हाला दिवा लावायचा आहे प्रत्येक गुरुवारी. आवळ्याचं झाड असेल तर त्याच्या खाली सुद्धा दिवा लावायचा आहे. पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा दिवा लावायचा आहे. किमान 5-5 गुरुवार हे उपाय करा आणि मग मला सांगा की तुमच्या आयुष्यामध्ये ताई खरंच या उपायांनी आमच्या आयुष्यामध्ये बरकत झाली. या 5 मधल्या या 6 मधल्या एक उपाय तरी करा, मात्र कंटिन्यू करा. अतिशय भक्तीनं श्रद्धेनं करा. कोणताही उपाय करताना करायचा म्हणून करा असं करू नका, तर भक्ती आणि श्रद्धा ठेवा. भक्ती आणि श्रद्धेचं फळ नक्की मिळतं. यासोबत तुम्ही जे काही काम करता ते अतिशय मेहनतीनं आणि कष्टानं करा. उपाय केलेत आणि वरून पैसे पडलेत किंवा कुठेतरी तुम्हाला पैशाची बॅग सापडली आहे असं मुळीच होणार नाही आहे. तर कर्म आणि कष्ट, नियत चांगली ठेवणं, स्ट्रीट डॉगला, कुत्र्यांना खायला घालणं, माशांना खायला घालणं, मुंग्यांना खायला घालणं, गाईला खायला घालणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला भरपूर प्रमाणात दुवा देऊन जातात. कसा देऊन जातात तेही कळत नाही आणि आपलं बघता बघता चांगले दिवस येतात. मैत्रिणींनो, स्वानुभव आहे. खूप शून्यातनं मी आज थोडीफार इथं आलेली आहे. अजूनही खूप काही करायची इच्छा आहे, मात्र मी सतत म्हणजे मी गेले कित्येक वर्ष या उपाय सेवा करत आहे, तेव्हा थोडेसे देवाने चांगले दिवस दाखवलेले आहेत. यापेक्षा चांगले दाखवले तरी मी खुश आहे, नाही दाखवले तरी मी खुश आहे. मात्र मी श्रद्धा, भक्ती, विश्वास,
कधीही सोडला नाही आणि तुम्हीही सोडू नयेत अशी माझी तुमच्या चरणी अगदी कळकळीची विनंती आहे. तर उपाय सांगितलेले इकडून ऐकून इकडून सोडू नका, तर त्यातला एक तरी उपाय मनापासून करत जावा. दर गुरुवारी तुम्हाला जे काही करता येईल यातलं ते करा. शुक्रवारचे उपाय उद्या घेऊन येईन. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.